माझे मामा नंदकुशल देव बसले आहेत, त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर येण्याची कृपा करावी. त्यानंतर सुषमाताई आमदार यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित आहात. काही आपल्याला मार्गदर्शन करतील. सन्मानाच्या आणि विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्मान परिवर्तनाच्या लढ्यात ज्याच्या महामानवांनी महानायकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित जिल्हा प्रमुख सन्माननीय रत्नाकरप्पा शिंदे, तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख सन्माननीय नारायणदादा सातपुते, तालुका प्रमुख भोजराजजी पालीवाल, आमचे शहर प्रमुख आणि या प्रभागचे उमेदवार श्री राजेशजी विभूते, आमचे वार्ड क्रमांक 6 मधले उमेदवार श्री सोमेश्वरजी गीते, या मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, आमचे पप्पू भाऊ, सगळीच माणसं अत्यंत महत्वाची आहे आणि आपण सगळे भावांनो आणि बहिणींनो. खरं तर राज्यभर ज्या वेळेला मी बोलत असते त्यावेळेला माझ्या बोलण्याचे विषय हे बऱ्यापैकी राज्यस्तरीय विषय असतात. मी परळीत पहिल्यांदा बोलतेय कदाचित, कारण मी लोकसभेलाही तुमच्या समोर नव्हते आणि विधानसभेलाही नव्हते, कारण त्यावेळेला आपला उमेदवारच इथे नव्हता निवडणुकीच्या रिंगणामध्ये. नगर परिषदेला मी बोलायला येईल असंही मला काही फार वाटत नव्हतं. मला असं वाटत होतं की चला जर काही चांगली माणसं उभी राहत असतील आणि ती निवडून येणार असतील, जर शहराचं भलं होणार असेल तर आपल्याला काही बाकीचं घेणं देणं नाही, कारण आम्ही कधीच सत्तेसाठी हपापलो नाही आणि सत्तेसाठी वाटेल ते या पद्धतीने आम्ही कधी गेलो नाही. आमच्यासाठी महत्वाचं काय आहे की या शहरातला प्रत्येक माणूस आणि त्याचे प्रश्न सुटले पाहिजे. मला इकडे आल्यावर जरा चित्र फार वेगळं वेगळं दिसलं. हे सगळं चित्र बघताना मला पुण्यातला एक किस्सा आठवला. 2017ला पुण्यामध्ये इलेक्शन चालू होतं आणि पुणे महापालिकेच्या एका प्रभागामध्ये एक उमेदवार, खरं तर मला त्याचं नाव माहिती आहे पण तो नामोल्लेख टाळते मी, आणि ते एकदम आले, म्हटले ताई बघितला का आपल्याला रिस्पॉन्स किती आहे, कसं काय बघा म्हणले, बायकांच्याशी झुंबडच उडाली एकदम, लयच रिस्पॉन्स आहे म्हणले, आपल्याला लयच रिस्पॉन्स आहे. म्हणले इतक्या बायका आल्या कशा, हातपट्ट्या, कधीच घराबाहेर निघत नाही, एवढ्या बायका आल्या म्हणजे काय. 1-2 बायकांना हळूच विचारलं, म्हटलं इतकी कशी काय गर्दी, तुम्ही तिकडे गेलात. म्हणल्या ताई म्हणल्या तिथं चांदीची जोडवी दिली तर म्हणून तेवढी गर्दी करली. मी म्हटलं येड्या, तू चांदीचे जोडवे द्यायला म्हणून इथं गर्दी पडली, त्या समोर त्याने जर तिकडे मंगळसूत्र द्यायला सुरू केलं ना ही सगळी गर्दी उठल आणि तिकडे जाईल निघून. तर काय ह्याच्यावर काय जाऊ नको तू की इथं किती गर्दी झाली आणि तिकडे किती गर्दी झाली. अशा गर्दीने कुठे काही फरक पडत नसतो. लक्षात घ्या, ही प्रभागाची निवडणूक आहे आणि प्रभागाच्या निवडणुकीमध्ये आपण कुठून तरी बाहेरनं माणसं आणली बसवली त्याचा काही फायदा पण होत नाही. फार तर आपल्या मनाला समाधान की एक गर्दी झालेली आहे, पण जो इथला वोटरच नाही, ज्याचं या प्रभागाच्या मतदार यादीतच नाव नाही, असा माणूस विनाकारण आपण इकडे आणणे बसवणे, तो बसावा याच्यासाठी अट्टाहास करणे हे काही तितकं महत्वाचं नाही. हा एक भाग. दुसरं असं की अनेक पत्रकार अनेक लोक विचारत होते की अरे तुम्ही खरं तर राजेश विभूतेंनी फॉर्म भरला आणि तो 13 मधूनही भरला आणि 17 मधूनही भरला, मग 13 मधला फॉर्म का काढला आणि 17 मध्ये फॉर्म का बरं ठेवला. तर एक फॉर्म कुठलाही उमेदवार ज्याला खरंच जिंकण्याची उर्मी असते त्याला आपला फॉर्म जर कदाचित काही घडलं अघटित आणि जर फॉर्म जर बाद वगैरे होण्याची वेळ आली तर दुसरा फॉर्म त्याचा असला पाहिजे यासाठी तो 2 फॉर्म ठेवतो. या न्यायाने राजेश विभूते यांनी 2 फॉर्म आपले ठेवले, परंतु त्यांचा पारंपरिक प्रभाग जो होता तो हा वॉर्ड क्रमांक 17 आहे, कारण इथून त्यांनी आधी 2 वेळा निवडणूक लढलेली आहे. या पारंपरिक प्रभागामध्ये
जिथे ते 2 वेळा लढले आणि अवघ्या काही थोड्याशा मताने त्यांची पिछेहाट झाली. या प्रभागात त्यांनी पुन्हा निवडणूक लढली पाहिजे असं आमच्या सगळ्यांना वाटलं आणि म्हणून एकाच प्रभागावर व्यवस्थित लक्ष केंद्रित व्हावं म्हणून प्रभाग क्रमांक 13चा तो अर्ज काढण्यात आला. खरं तर निवडणूक आयोगाबद्दल आता मी न बोललेलं बरं, कारण निवडणूक आयोग काय पद्धतीने सरकारचा घरगडी म्हणून वावरतोय हे वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे सरकारने सांगावं आणि निवडणूक आयोगाने ऐकावं. आता आज अजून म्हणजे एवढा गोंधळ कधीच झाला नव्हता. आता नवीन एक नोटिफिकेशन आले कदाचित 1-2 तासांपूर्वी की परळीतल्या सुद्धा 3-4 प्रभागांची निवडणूक रद्द झालेली आहे आणि ती निवडणूक पुन्हा नव्याने होत आहे. जसं की मला वाटतं वार्ड क्रमांक 3 आहे का तो कंडक्टर कॉलनीचा 3-11-9 म्हणजे कंडक्टर कॉलनीतला जो प्रभाग होता त्याची निवडणूक जी बिनविरोध झाली होती ती आता रद्द झाली. ती निवडणूक पुन्हा नव्याने होईल, ती 20 तारखेला होईल. असा इतका गोंधळ इतका गोंगाट याच्या आधी कधीही झाला नव्हता जो निवडणूक आयोगाकडून यावं लागतोय. हे सगळं का होतं कशासाठी होतं हे वेगळं सांगायची गरज नाही. पण एक तुमच्या लक्षात येते का की परळी म्हटल्यावर जी लोक आधी काय विचार करत होती की परळी म्हटलं की परळीतलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं प्रभू वैद्यनाथाचं ठिकाण. विशेष म्हणजे तुम्ही त्या प्रभागात येता ज्या प्रभागात माणूस राज्यभरातनं आणि देशभरातनं कुठूनही आला तर त्याला मंदिराकडे जाण्यासाठीचा अंबाजोगाईतनं जो रस्ता निघतोय तो रस्ता थेट तुमच्याच प्रभागातनं जातोय. बघणाऱ्याला असं वाटतं की अरे बापरे काय सुंदर रस्ता आहे. बघा मजा कशी आहे की तिकडनं जेव्हा माणूस अंबाजोगाईकडनं येतो तेव्हा त्याला वाटतं की अरे काय मंदिरापर्यंत चकाचक रस्ता केलेला आहे, काय विकास झालेला आहे शहराचा. पण त्याला कुठे माहित नाही की हे फक्त कव्हर आहे, ही पॅकिंग आहे. आज सगळं एकदम काहीतरी वेगळाच कार्यक्रम आहे कारण इथून तिथपर्यंत जाणारा रस्ता तेवढा चांगला आहे, आतल्या रस्त्यांचं काय. मी त्या दिवशी प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने त्या मलिकपुरा वगैरे त्या भागामध्ये गेलो होतो, तिकडे दर्ग्याच्या तिकडे गेलो होतो. त्या पायऱ्यांवर वाढलेलं गवत असेल, बाजूला कचऱ्याचं प्रचंड साम्राज्य, ही इतकी कचरा इतकी घाण की पाऊस पडल्यावर तिथे रोगराई पसरेल इतकी घाण. त्याच्या वरची बाजू जर बघितली म्हणजे इथला रस्ता एक रस्ता चांगला दिसतोय पण आज थोडस पुन्हा वरच्या आपण भागात गेलो, मला वाटतं वटसावित्रीचा वगैरे काहीतरी भाग आहे, तिथे गेलो तर तिकडे रस्ताच नाही. अचानक एखाद्या माणसाला चुकून कुणाला हार्ट अटॅक आला, एखाद्याची तब्येत बिघडली, काही प्रॉब्लेम आला तर त्याला ऑटो सुद्धा जात नाही. आता हे एवढं सगळे प्रॉब्लेम असताना याच्यावर मात्र कुणीच बोलत नाही. हे खरे विषय आहेत. आता राजेश यांचा जो प्रभाग येतो त्या प्रभागाचा जर सगळा विस्तार नीट बघितला तर त्या विस्तारामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे इथल्या भाजी विक्रेत्यांचे प्रश्न. की भाजी विक्रेत्यांना बसायला जागाच नाही. जर भाजीवाले जर बसले तर ऑटोही चालत नाहीत आणि माणसांनाही चालता येत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीचा विचार कोण करतोय? या प्रश्नांवर कुणाला काही बोलायची इच्छा आहे का? तर त्यावर काहीच बोललं जात नाही. म्हणजे प्रभू वैद्यनाथाची नगरी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं ठिकाण, थर्मल सारखं औष्णिक विद्युत केंद्र जिथं आहे असं ठिकाण, जे तालुक्याचं ठिकाण आहे, जे ऊसतोड कामगारांचं ठिकाण आहे आणि महत्वाचं म्हणजे एक असा प्रभाग ज्या प्रभागामध्ये 18 पगड जातीची लोक राहतात. मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, घिसाडी, कैकाडी, पारधी, जोशी, माकडवाले, अस्वलवाले, नंदीवाले, जी काही माणसं असतील, मग आमचा वडार भाऊ असेल, पाथरवट असेल किंवा आमचा भोई समाज असेल, ह्या सगळ्या ज्या कष्टकरी जाती आहेत, जे काम करून खाणारी लोक आहेत, जे आपल्या कष्टाला आयुष्य मागणारी लोक आहेत, अशा सगळ्या लोकांच्या प्रश्नाबद्दल मात्र बोललं जात नाही. बोलताना ते जाती धर्मावर बोलतील, जाती जातीत कसं विभाजन करता येईल याच्यावर बोलतील, पण जे नेमके प्रश्न आहेत त्या नेमक्या प्रश्नांवर चर्चा होत नाही. काही लोकांना असं वाटलं की ताई सगळीकडे राज्यात महाविकास आघाडी आहे, मग परळीमध्ये महाविकास आघाडी म्हणून का लढत नाही? नक्की परळीत सुद्धा महाविकास आघाडी म्हणून लढायला पाहिजे होतं. कारण जर मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेबांचा पक्ष म्हणून त्यांच्यासाठीही मतं मागितली, अगदी
मग मी जामखेडमध्ये असेल, मनमाडमध्ये असेल, मला जिथे रात्री उरणमध्ये होते, उरणमधला नगराध्यक्ष पवार साहेबांचा होता, मी त्यांच्यासाठी तिथे मतं मागितली. पण परळीतली परिस्थिती का बरं वेगळी आहे? लक्षात घ्या की स्थानिक नेतृत्व नावाची गोष्टच वेगळी झाली इथली. अचानक एक आयात केलेला उमेदवार पवार साहेबांच्या पक्षात येतो काय आणि तो त्याची मनमानी करतो काय? आम्हाला अपेक्षितच नव्हतं दीपक देशमुख यांच्याकडून की ते ज्या पद्धतीने वागत होते, ज्या पद्धतीने त्यांची एक मुजोरशाही चालली होती, की मला आश्चर्य वाटलं की राव तुम्ही अजून निवडूनही आला नाही, तुम्ही नुसते उमेदवार आहात, तरी तुम्ही इतके जोर जोरात बोलताय, तुम्ही इतका अरेरावीने बोलताय, अहो आम्ही तुमच्याशी नम्रतेने बोलतोय, नम्रतेने वागतोय, पण तुम्ही ऐकत नाही आहात. एकूण 33-35 जागा, त्या 35 मधल्या आपण फक्त 4 जागा लढवणार आहोत आणि 4 जागेत जेव्हा आपण म्हणतो की प्रभाग क्रमांक 6ची जागा आम्हाला हवी आहे, आपण त्यांना विनंती करतो की तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहा, आम्ही सगळे तुमच्यासाठी काम करणारे आहोत, तेव्हा ते म्हणतात नाही नाही आमची पत्नी पण उभी राहणार, आम्ही पण उभे राहणार, आमची पत्नी पण उभी राहणार. सगळं तुमच्याच घरात होईल, माझं बी भरण, माझ्या बळाचं बी भरा, सगळं तुमचंच काय? आणि मग इथल्या सामान्य लोकांच्या उमेदवारीचं काय बरं? आणि सामान्य लोकांनी त्यांची उमेदवारी, त्यांचं प्रतिनिधित्व करायचंच नाही का? मुद्दा हा होता की या सगळ्यांमध्ये एक जागा तुम्ही सोडू शकत नाही आणि त्या जागेबद्दल तुम्ही शांतपणे बोलू शकत नाही. मग कोणीतरी इथे आलं, मला वाटते खासदार बजरंग सोनवणे आले, माध्यमे त्यांना प्रश्न विचारत होती की तुम्ही इकडे असं का केलं वगैरे. मग खासदार सांगत होते की सुषमाताई मोठ्या नेत्या आहेत आणि मी काय बोलणार त्यांच्यावर. पण मुळात खासदार बजरंग सोनवणे यांनी एक फोन करण्याचंही औदार्य घेतलं नाही. त्यांनी तेवढा मनाचा मोठेपणा दाखवला नाही की आपण एक फोन केला पाहिजे, आपण विचारलं पाहिजे. संबंध निवडणुकीच्या काळामध्ये विरोधक सुद्धा एकमेकांना ताई जमते का, ताई काही शक्य आहे का, सहकार्य करणं होतंय का, ताई काही अडचणी, एकमेकांना देवदेवाच्या घरी गेलेलं आहे. पण ज्या पद्धतीने मला दीपक देशमुखांचं वागणं अतिशय कमालीचं वाटलं की एकदाही असं वाटलं नाही त्यांना की आपलं काहीतरी गणित चुकायला लागलेलं आहे. मग तुमचा जर इतका अहंकार असेल तर अहंकार कधीच कुणाचा कडेला गेला नाही. आमची अडचण तिथे आहे दादा हो. एकूण सगळी गणितं काय असायची ती असतील, पण शहरातल्या गणितांमध्ये शहर आणि स्थानिकचं राजकारण म्हणून जेव्हा विचार केला जातो तेव्हा स्थानिकच्या राजकारणात सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते ती म्हणजे कनेक्टिव्हिटीची. की मी ज्याला निवडून देत आहे तो माझा फोन घेऊ शकणार आहे का, मी ज्याला निवडून देणार आहे तो माझे प्रश्न समजून घेणार आहे का, मी ज्याला निवडून देत आहे तो माझ्यासाठी माझ्या सुखदुःखात रात्री अपरात्री उभा राहू शकतो का. मला विश्वास आहे, मला खात्री आहे. राजेश विभूते यांचं संपर्क कार्यालय हे फक्त आणि फक्त आली आता निवडणूक फॉर्म भरला आणि म्हणून संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं असं नाही. तर गेली 7-8 वर्ष इकडे जवळपास 10 वर्ष नगर परिषदेची निवडणूक झाली नाही, पण तरी सुद्धा श्री राजेश विभूते यांचं संपर्क कार्यालय अव्याहतपणे चालू आहे. या कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला मदत मिळेल यासाठी ते धडपडतात, ते प्रयत्न करतात. येणारा प्रत्येक फोन अटेंड करता आला पाहिजे, तो फोन ते अटेंड करतात. ज्या पद्धतीने म्हणजे इथला सर्व भोई समाज असेल, वडा समाज असेल किंवा एकूण आमची सगळी भावंड असतील हे सगळे जण तर सोबत आहेतच आहेत, पण कित्येक आमचे मुस्लिम भाऊ ते सुद्धा म्हणाले की नाही ताई, क्योंकि जिस तरह से अगर कोई इधर बीजेपी का कुछ भी बात कर रहा है तो हम उनके साथ नहीं रह सकते. कारण हिंदुत्व सुद्धा सर्वसमावेशक हिंदुत्वाची व्याख्या जी आम्ही घेऊन जातो ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. नुसतं डोळ्याला पाणी लावून नम नम म्हणायचं याला हिंदुत्व म्हणण्यापेक्षा गोरगरिबांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारं हिंदुत्व हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. जातीची आणि धर्माची विद्वेषक भाषा करून लोकांची घरं पेटवण्याची भाषा करण्यापेक्षा गोरगरिबांच्या चुली पेटवणारं हिंदुत्व हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने हे सगळे प्रश्न अधिक महत्वाचे आहेत आणि या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे. मला याची कल्पना आहे की हा अतिशय छोटा एकक आहे. नगर परिषदेची निवडणूक एक छोटा एकक असतो,
त्याच्यापेक्षा छोटा एक ग्रामपंचायतीचा आहे. ग्रामपंचायत, त्यानंतर नगर परिषद, मग नगर परिषद झाली की पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, या पद्धतीने एकानंतर एक तो विस्तारत जातो आणि एक मोठा राज्याच्या विधानसभेचा एकक तयार होतो. राज्याच्या विधानसभेला बदल हवा असेल तर आधी खाली छोट्या छोट्या एककांमधून बदल होणं अपेक्षित असतं. तो बदल का करायची गरज आहे, तो बदल का करावा लागतो, तर आता ज्या परिस्थितीमध्ये आपण सगळे जगत आहोत, आता ज्या परिस्थितीमध्ये आपण सगळे वावरत आहोत, हे सगळं बघता म्हणजे काही बायकांना असं वाटत राहतं की काही का असे ना तरी पण खात्यात 1,500 रुपये आले ना माय, असं वाटलं स्वाभाविक आहे की नाही. आता याच्यातल्या काही बायका ज्या अगदीच म्हणजे असं स्कार्फ लावून असतात, तर मला फार उत्सुकता असते की अरे त्या स्कार्फ का बरं लावलेला असेल बरं, काय कारण असू शकतं त्याचं. तर त्याची उत्तरं तुम्हाला पण माहिती असतात आणि मला पण माहिती असतात. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबली आहे की नाही. आता बाया हो, तुम्ही विचार करा की साधारणतः महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाचे किती झाले माय, महिन्याचे 1,500 म्हणजे वर्षाचे 18,000 रुपये झाले, बरोबर आहे. 18,000 म्हणजे काही कमी रक्कम नाही, फार मोठी रक्कम आहे. गोरगरिबासाठी फार महत्वाची रक्कम आहे, मोठी रक्कम आहे. पण विचार करा, वर्षाचे 18,000 होत आहेत. का तुम्हाला ती मोठी रक्कम वाटते? जर महिन्याकाठी आपल्या पोराला 18 ते 25,000 रुपयाच्या पगाराची नोकरी मिळाली तर तुम्ही 1,500ची अपेक्षा कराल का? 1,500 पेक्षा महिन्याला जर आपल्या घरातल्या पोराला 18 ते 25,000ची नोकरी मिळाली तर ती कधी चांगलीच आहे. ते तुम्हाला तुमच्या लेकराला महिन्याकाठी 18 ते 25,000 घरात येतील अशी नोकरी देत नाहीत. कारण अशी नोकरी दिल्यावर तुमची पोरं शहाणी होतील. मग ते आपली सकाळी घरात उठतील, डबा घेतील, बाहेर जातील, कामधंदा करतील, घरी परत येतील. ते नाक्यावर थांबणार नाहीत, ते कुठल्याही टपरीवर असणार नाहीत आणि ते कुठेही घोळ घालणार नाहीत. पण त्यांना असे नोकरी करणारे लोकच नको असतात. कारण कामधंदा करणारे आणि प्रत्येकाला जर नोकरी मिळाली तर राजकारणासाठी भांडण करणारी माणसं, त्यांच्या राजकारणासाठीचं रॉ मटेरियल त्यांना कसं मिळेल? त्यांना त्यांचं रॉ मटेरियल पाहिजे, तरुण पोरं त्यांना माथी भडकावण्यासाठी पाहिजे, त्यामुळे ते त्याच पद्धतीने वागतात. आपल्या लाडक्या बहिणीच्या लक्षातच येत नाही. बरं, लाडक्या बहिणीला हे पण कळत नाही की अरे आधी एका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शनला किती बायकांना पैसे देऊ केले, मग इलेक्शन संपल्यावर त्यातल्या किती बहिणी कमी झाल्या, आता किती बहिणी कमी झाल्या. काळजी करू नका, हे नगर परिषदेचं इलेक्शन संपलं की जेवढ्या बहिणी आहेत ना त्यांचे पण पैसे सगळं संपून जाणार आहेत, थांबणार आहेत. त्याच्यावर सूर्यकांतजी विभूते काका आपण मंचावर यावं. या सगळ्यांमध्ये तुम्हाला जर वाटत असेल की नाही आपले पैसे चालू आहेत, ज्या थोड्या बायकांचे पैसे चालू आहेत ना ते सुद्धा पैसे आता थांबणार आहेत. कारण सरकारकडे द्यायला पैसेच नाही. हे मी पुण्या मुंबईत काम करते, हे फार खात्रीने आणि विश्वासाने सांगते. असं नका, ही तुमच्याकडे परिणित असली काय तर संस्कृती असेल, सन्मानाने आपण एकमेकांना वागवलं पाहिजे. काही चुकीचे प्रघात इथे काही राजकारण्यांनी पाडून ठेवले, ते चुकीचे प्रघात मोडीत काढले पाहिजेत. ज्याचा त्याचा सन्मान वयानुसार आपण दिला गेला पाहिजे. तर मी सांगत होते की लाडकी बहीण बंद होणार आहे, इलेक्शन पुरते ते पैसे दिले जाणार आहेत. एका अर्थाने भाजपा एक पगारी मतदार तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, पण हे पगारी मतदार असे टिकत नसतात. इथं शाश्वत विकासावर कुणीही बोलत नाही. तो शाश्वत विकासावर बोलण्याची जी गरज आहे त्यावरती अजिबात म्हणणं मांडलं जात नाही. दादा हो, राजे हो, घनकचरा व्यवस्थापनामध्ये ज्याला डम्पिंग म्हटलं जातं, कचरा उचलण्याचा टेंडरचा जरी विचार केला, एरवी लोक स्वतःला असं बुडवून घेणे, पुरून घेणे वगैरे असं काय 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 करू शकतात. अरे पण मुळात तुम्ही जर आधीच घनकचरा व्यवस्थापन जर नीट केलं तर हे पुरून मिळून घेणे आणि पुरणे असल्या गोष्टी करायची गरजच पडणार नाही. पण ती गोष्ट अजिबात केली जात नाही. इथल्याच एका का बदल आणि का आपण विकासाच्या मुद्द्यांवर बोलतो आणि का आपण ते सगळे मुद्दे महत्वाचे मानतो की ज्या मुद्द्यांवर अजिबात चर्चाच घडून आणली जात नाही
खर तर नगरसेवक म्हणजे नळ, गटार, रस्ते या संबंधाने काळजी जो घेतो लोकप्रतिनिधी तो नगरसेवक होतो. आपण दरवेळेला परळीत बघतो, परळीमध्ये कदाचित हे पहिलं इलेक्शन असेल की इथं बॅनर नाहीये, नाही तर परळी अशी बॅनरने गच्च भरलेली असते. माणसं दिसत नाहीत इतके बॅनर दिसतात. प्रत्येक पोलला बॅनर असतो, पण ज्या पोलला बॅनर लावलाय त्या पोलला लाईट लागलेली नसते. आता इथं सभा चालू आहे म्हणून आपण फोकस लावून घेतलाय, पण बघा याच्या लाईटी सगळ्या बंद आहेत वरच्या. जिथे ज्या पोलला बॅनर लावलाय रस्त्यावर त्या रस्त्यांमध्ये सगळे खड्डे पडलेले आणि फोटो मात्र एकदम हसरे, असा हात, असा हात, असा हात, आणि काय म्हणजे एकदम नाच खुळा असे फोटो बिटो सगळे बॅनर केलेले असतात. राजे हो, तुम्ही तुमच्या प्रश्नांबद्दल कधी सजग आहात का? तुम्हाला नेमकं काय हवंय? मला काहीतरी एकदम म्हटलं ताई यांचा स्मशानभूमीचा प्रश्न आहे. मी भटक्यांच्या चळवळीत काम केलं, संजय देवकर जे असतील किंवा मी गेली 20-22 वर्ष भटक्यांच्या चळवळीत काम केले. भोई समाज, पाथरवट किंवा सगळे एकूण भटके जेवढ्या विजयंती मधल्या 42 जाती असतील, DNTतल्या जाती असतील, या सगळ्यांच्या सोबत मी वर्ल्ड पार्लमेंट पर्यंत, युनो पर्यंत काम करते आणि देश विदेशात जाऊन भूमिका मांडते. ह्या सगळ्यांमध्ये भूमिका मांडताना आपले नेमके प्रश्न, हे प्रश्न खरंच या लोकांना कळलेले असतात का? या प्रश्नांवर कधी चर्चा होते का? तुम्ही कदाचित आता एक छोटासा विचार नक्की करू शकाल, परंतु लॉंग टाइम इथल्या लेकरांना शिक्षणाची जास्त गरज असते आणि ते शिक्षण आपल्या लेकरांना मिळालं पाहिजे. काय आपण जर एकीकडे कायदा सांगतोय की सगळ्यांना वय वर्ष 14 पर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे, तुम्हाला तुमच्या लेकरांना फुकट शिक्षण देणं शक्य आहे का? तर ते शक्य नाही, अजिबात नाही. ज्या शाळा तुमच्या भागामध्ये असते, जी पालिकेची शाळा आहे, त्याला म्युन्सिपालिटीची शाळा म्हणताय, सरकारी शाळा आहे, या सरकारी शाळेमध्ये एका तरी नगरसेवकाचं लेकरू शिकतंय का? एका तरी आतापर्यंत नगराध्यक्ष झालेल्याचं लेकरू त्या शाळेत शिकतं का? आमदार खासदाराचं लेकरू त्या शाळेत शिकतंय का? नाही शिकत. एखाद्या मोठ्या डॉक्टर, जे काही परळीतले मोठे मोठे डॉक्टर आहेत, त्या डॉक्टर इंजिनियरचं लेकरू त्या शाळेत शिकतंय का? तर सरकारी शाळेत त्याचं लेकरू शिकत नाहीये. इथल्या जे काही मोठमोठे व्यापारी आहेत, त्या व्यापाऱ्यांची लेकरं त्या शाळेत शिकतात का? तर नाही शिकत. हे सगळं सोडून द्या, त्या शाळेचा जो शिक्षक असतो त्या शिक्षकाचं लेकरू तरी त्या शाळेत शिकतं का? तर त्याचं उत्तर नाही असेल. तर पूर्वी आपण सगळी सरकारी शाळेत शिकलो, माझं पण सरकारी शाळेत झडपीच्या शाळेत शिकलेली विद्यार्थिनी आहे, पण ही परिस्थिती बदलत गेली. आता सरकारी शाळांमधून का बरं टाकली जात नाही पोरं? तर असं सांगितलं जातंय की सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा अत्यंत खालावलेला आहे. यात त्या शिक्षकांची चूक नाही, मुळात त्यांना साधनच मिळत नाहीत नीटशी. आणि खाजगी शाळेत टाकायची आपली ऐपत आहे, पत आहे की एखादा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सारखी शाळा असते की जिथं 1.5 ते 2 लाख रुपये फीस भरावी लागते ना. आपण 1.5-2 लाख रुपये फीस भरू शकतो ना सरकारी शाळेत आपलं लेकरू टाकून नुकसान करू शकतोय. अशा परिस्थितीत काय करता येईल की किमान त्या त्या प्रभागाच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे. तो जास्त गरजेचा आहे. त्या शाळांचा शैक्षणिक दर्जा जेव्हा सुधारेल तेव्हा खऱ्या अर्थानं प्रभागाचा एकूण सामाजिक स्तर वाढायला मदत होईल. तो स्तर वाढण्याच्या संदर्भात कुणीही बोलत नाही. त्याच्यावरती चर्चाच करायला त्यांना आवडत नाही, कारण त्यावर चर्चा करण्यापेक्षा तू किती शहाणा आहे, तू किती वेडा आहे, यावरती जर चर्चा चालू असतील, इथले नेमके मुद्दे काय आहेत या मुद्द्यांवर चर्चा करण्यापेक्षा तुला तर खलास करतो, तुला तर उडवतोच, जर ह्याच्यावर चर्चा चालू असतील तर शहराचा विकास कसा होणार आहे? राजे हो, आम्ही एक नवा प्रयत्न करत आहोत. नो डाऊट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4-5 शिलेदार निवडणुकीमध्ये उभे आहेत. मला माहिती आहे की पूर्ण पॅनल परळीमध्ये आमचा उभा नाहीये, पण मला याची पूर्ण खात्री आहे की परळीमध्ये जे काही आम्ही 4-5 लोक उभे केलेले आहेत, एक नवा प्रयत्न आहे. या 5 मधला एकही गुत्तेदार नाहीये, ठेकेदार नाहीये, बिल्डर नाहीये. या 5 मधला एकही जण कुठला गुंड नाहीये, कुठला ब्लॅकमेलर नाहीये. या 5 मधले जे कुणी माणसं आहेत ते अत्यंत सज्जन आहेत, सभ्य आहेत, सुसंस्कृत आहेत
आणि आपल्या कष्टाची भाकरी खाणारे आहेत. ते कुणाचीही ठेकेदारी, कंत्राटी आणि कमिशन खाणारे, दलाली करणारे लोक नाही. आम्हाला आनंद आहे त्याचा. त्याचा परिणाम असा आहे की अशी जी माणसं आहेत, ती माणसं जी सरळ मार्गाने चालणारी आहेत, जी स्वतःच्या कष्टाला आयुष्य मागणारी आहेत, ती माणसं कष्टाळू लोकांचे प्रश्न समजू शकतात आणि कष्टकऱ्यांचं सुखदुःख त्यांना कळतं चांगलं. त्यामुळे इथला जो सगळा कष्टकरी समाज आहे, या कष्टकरी समाजाची सुखदुःख कळतात की आम्हाला, पण त्या कष्टकरी समाजाची सुखदुःख समजून घेऊनच काही भूमिका आम्ही मांडल्या पाहिजेत. आम्हाला कल्पना आहे की जेव्हा आम्ही 5च उमेदवार उभे करतो तेव्हा लोक म्हणतात की मग तुमची सत्ता कशी येईल. आम्ही कधी सत्तेचा विचारच करत नाही. आम्ही सत्तेपेक्षा सुद्धा सत्यासाठी लढणारी माणसं आहोत. पण 5च माणसं ज्या वेळेला पालिकेमध्ये असतील तेव्हा पालिकेमध्ये जे कुणी काम करतायत त्यांच्यावर एक प्रबळ दबाव गट म्हणून, त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी हे 5 लोक ताकदीनं जागता पहारा देऊ शकतात याची आम्हाला खात्री आहे. या 5ही जणांनी जे आतापर्यंतचं जे काम केलेलं होतं, विशेषतः या प्रभागामध्ये राजेश विभूते, मला वाटतंय राजभाऊ कितीतरी अशी लेकरं असतील इथं की ज्यांना शाळेला नेण्याचं कामही तुम्ही केलं असेल, की घरातनं शाळेला त्यांना न्यायचंय, तिथं रिक्षा पोचवायची, टेम्पो पोचवायचंय आणि त्या वाहनाने त्याला शाळेपर्यंत नेणं, हे काम जास्त महत्वाचं आहे, जे काम तुमच्या मार्फत इथं झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे, कुठल्याही अंगाने जात किंवा धर्म या विषयावर न बोलता या प्रभागाचे नेमके प्रश्न, नेमके मुद्दे, की मला इथला निवडणूक झाल्यानंतर जेव्हा राजेश विभूते निवडून येणार याची मला आज खात्री आहे की होय, या प्रभागाचा नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल आणि 3 तारखेला इथं खात्रीनं मशालच पेटलेली असेल. पण 3 तारखेनंतरची आमची जबाबदारी जास्त असते. मी इथे अत्यंत खुल्या मनाने आणि जाहीरपणे सांगू इच्छिते, कारण आपल्याकडे एक असं बऱ्याचदा होतं ना की ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. मी फार आश्चर्य वाटतं, यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या मंत्र्याला जरी फोन केला तर तो बिचारा चटकन फोन उचलतो किंवा कॉलबॅक करतो. आपल्याकडे माणूस नगरसेवक झाला की त्याला काय होते कुणास ठाऊक, ते फोनच उचलत नाही आपला. ते नगरसेवक होण्याच्या आधी असं 50 वेळा पाया पडतंय, असं कंबर तुटून जाऊस तर पाया पडतंय ते. पण एकदा का निवडून आलं की मग तुम्ही कुठं आम्ही कुठं त्याची गाठ भेटत नसते, ओळख पाळखच नसते. मी या प्रभागात स्वतः जातीने येऊन हा आपल्याला शब्द देते की 3 तारखेची निवडणूक संपल्यानंतर, राजेश विभूतेच्या विजयाचा गुलाल उधळल्यानंतर, तिथून पहिल्या महिन्यामध्ये या भागातला जो मलिकपुरा आणि त्या दर्ग्याच्या आजूबाजूचा सगळा कचरा, रस्त्याची साफसफाई ही जर झाली नाही तर फोन थेट मला करू शकाल आणि जबाबदार तुम्ही मला बोलू शकाल. ही जबाबदारी माझी असते. या भागातला 24/7 कुणाचाही दवाखान्याचा प्रश्न असेल, आम्ही तुम्हाला कदाचित निवडणुकीत पैसे देणार नाही माया हो, तोंडाला फडकं बांधलेल्या बायका मधल्या, आम्ही कदाचित तुम्हाला निवडणुकीला पैसे नाही देऊ शकणार. कदाचित 1000 रुपये, 2000 रुपये, मताला 4000 रुपये, 5000 रुपये, हे असली गोष्ट आम्ही नाही करू शकणार. पण आम्ही एक शब्द छाती ठोकपणे देऊ शकतोय की अर्ध्या रात्री तुमच्या घराला कुठलीही अडीअडचण आली तर तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजेश विभूते नावाचा शिलेदार ताकदीने उभा असेल. आणि हे काम जास्त महत्वाचं आहे, कारण 2000 रुपये 5 वर्ष जाणार नाहीत. 2000 रुपये 5 वर्ष जाणार नाहीत. त्याच्यापेक्षा लाख मोलाचा उमेदवार 5 वर्ष तुमच्या सोबत राहणार आहे. तो लाख मोलाचा उमेदवार तुम्हाला निवडणं जास्त गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीचं वातावरण आजूबाजूला दिसतंय, मी शाळेत शिकत असतानाचे दिवस आठवा, ते आपण जर कधी शाळेत गेलो, मला नाही आठवत की मला शाळेत जायला कधी माझ्या घरच्यांनी स्कूल बस लावली होती. आम्ही शाळेत चाललो तर आमची शाळा 5-6 किलोमीटर लांब आम्ही चालत जायचो. घरात आजी सांगायची, गल्लीतल्या पोरांना सांगायची, अय पोरं हो, शाळेत चाललात का, येता येता माझ्या लेकराला घेऊन या, ते रस्ता ओलांडताना हेंद्रटपणा करतोय. आणि गल्लीतली पोरं अत्यंत सुरक्षितपणे आम्हाला शाळेतून घरी आणायची. आज ती परिस्थिती नाही राहिली.
आज परिस्थिती अशी आहे की लेकराला स्कूल बस शिवाय पाठवताच येत नाही. आई शाळेच्या अगदी घराच्या बाहेर येते, जोपर्यंत बस किंवा रिक्षा येत नाही तोपर्यंत आई त्या लेकराचा हात सोडत नाही. बघा परिस्थिती काय झाली ती. आणि शाळेत लेकरू गेलं, शाळेतून घरी आल्यानंतर ती रिक्षा येण्याच्या आधी आई त्या रिक्षाच्या ठिकाणी येऊन थांबते. 3 वर्षाचं लेकरूही सुरक्षित नाही आणि 70 वर्षाची आजीही सुरक्षित नाही. आणि मला वाटतंय गौरी सणाच्या दिवशी, ज्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या घरात महालक्ष्मींचा सण होता, त्या दिवशी या परळीच्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये अवघ्या 4.5 वर्षाच्या बाळावर अत्याचार झाला. ज्या लेकराला राग कळत नाही, द्वेष कळत नाही, प्रेम कळत नाही, लोभ कळत नाही, मत्सर कळत नाही, ईर्ष्या कळत नाही, अशा 4.5 वर्षाच्या लेकरावर अत्याचार होणं म्हणजे काय वातावरण गलिच्छ झालेलं असेल. या सगळ्या माया बहिणींना आणि त्यांच्या लेकरांना सुरक्षितता कोण देणार? माया हो, आत्ताच्या मतदानाच्या दिवशीच्या 1000 रुपयापेक्षा सुद्धा आपल्या लेकीवाळींची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे. आणि त्या लेकीवाळींच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती शिवरायांचे वारसदार म्हणून आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला वाहिलेले शिवसैनिक म्हणून आम्ही इथे फार ताकदीने शब्द देऊ शकतो की होय, या प्रभागातल्या प्रत्येक लेकीवाळी या आमच्या घरातल्या लेकीवाळी आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे. हे आम्ही केलं पाहिजे. आमचा प्रॉब्लेम काय आहे की पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जातो आणि चला तक्रारच लिहून घेतली जात नाही. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार लिहून घेण्यासाठी लोकांची फोनाफोनी व्हावी लागते. पण जर लोकप्रतिनिधी आपला असेल आणि ताकदीने तो आपल्या सोबत असेल तर निश्चितपणे जिथे अन्याय आहे तिथे आपल्याला आपला लोकप्रतिनिधी उभा राहू शकतो. लक्षात घ्या, जो ठेकेदारी करणारा आहे, जो कॉन्ट्रॅक्टर आहे, असा उमेदवार नाही उभा राहू शकत. पण जो उमेदवार ज्याने सुखदुःख बघितले, ज्याने कष्ट बघितलाय, जो रोज तुमच्यामध्ये वावरणारा आहे, असा उमेदवार निश्चितपणे तुमच्यासाठी उभा राहू शकतो. तो उमेदवार इथं देण्याचा प्रयत्न आहे. इथं अनेक वेगवेगळ्या, खरं तर जर संपूर्ण पॅनल असता तर मी अजून अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलू शकले असते. पण मला असं वाटतं की इथल्या प्रभागाचा विकास निधी हा इथल्याच प्रभागावर कसा खर्च केला जाऊ शकेल यावर लक्ष ठेवायला जे अत्यंत सुशिक्षित आणि सजग माणसं असायला हवी, ती सुशिक्षित आणि सजग माणसं आता या मंचावर उपस्थित आहेत, जी आपल्या सोबत कायम असणार आहे. त्यामुळे या प्रभाग क्रमांक 13 मधली जो प्रभाग 13 मध्ये क्रमांक 2 ला आपलं निवडणूक चिन्ह आहे. काय आपलं निवडणूक चिन्ह? क्या आहे भैया? मशाल आहे. आता जरा काय आहे निवडणूक चिन्ह? इकडं आवाज येते का? आपलं निवडणूक चिन्ह मशाल आहे. असं दणक्याने मशाल पेटली पाहिजे की लोकांना एकदा बदल काय तो कळला पाहिजे. दादा हो, वर्षानुवर्ष तुम्ही एक आणि एकच लक्षात घ्या, एका लुगड्यावर कोणतीच बाई म्हातारी होत नाही, बदल करावा लागतो. इतक्या वेळेला 17 वॉर्ड आहे, 13 आणि 17 मध्ये सारखं कन्फ्युजन व्हायला लागलं. तर ह्या सगळ्यांमध्ये जो बदल या वेळेला अपेक्षित आहे तो बदल तुम्ही सगळेजण घडवू शकाल. हा बदल होणं प्रचंड गरजेचं आहे. राहिला प्रश्न नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तुम्हाला जे योग्य वाटतं, तुमच्या जे सुखदुःखाला माणसं पडतात त्याबद्दल तुम्ही ठरवावं. पण आम्ही नगरसेवक पदाच्या प्रभाग क्रमांक 17 मधल्या या उमेदवारासाठी श्री राजेश विभूते ज्यांचं निवडणूक चिन्ह क्रमांक 2 ला मशाल हे चिन्ह आहे, या मशाल चिन्हावर आपण शिक्कामोर्तब करावं आणि राजेश विभूते यांना परळी नगर परिषदेत काम करण्याची संधी द्यावी. त्याच्या संबंधाने जे काही तुमचं नंतरचं म्हणणं असेल त्याची जबाबदारी माझी असेल. सुचवा आणणारे त्याची व्यक्तिशः जबाबदारी घ्यायला तयार आहे. आणि हो, मी माझा गाव असल्यामुळे काहीही असलं तरी सगळी माझी माणसं आहेत, त्यामुळे इथली माझी भाषा ही प्रचंड मवाळ आहे. शेवटी माहेरात बोलते.
त्यामुळे अत्यंत मवाळकीने आणि एरवी माझी भाषा फार जरा वेगळ्या पद्धतीची असते, परंतु या सगळ्या अत्यंत अत्यंत प्रेमाच्या जवळच्या सगळ्या लोकांना आहे की नाही, आता आपल्याला बऱ्याच जणांची जेवणाची वेळ झाली असेल, कोणीतरी कुणाला तरी फोन करून मेसेज करून रोट्या टिमटिमे हे सगळं चालूच आहे की नाही. आणि मला येते रे दादा तुमच्यातलीच आहे, मी हस्ता केलेलं गुन्हा करते, गुन्हा पिलू करते, सगळं करते, हस्ता केलेलं. हा 25 वर्ष चळवळीत घालवली, त्याच्यामुळे अगदी विजय चौगुले असतील किंवा सगळी माणसं असतील, ह्या सगळ्यांच्या सोबत काम करत आलेली आहे आणि सगळी सुखदुःख माहीत आहेत आणि सुखदुःखातली तुमची धर्माची बहीण म्हणून एक नवा बदल होण्यासाठी ही विनंती करते. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की इथे तुम्ही फक्त राजेश विभूते नाही तर इथे सुषमाताई उभ्या आहेत असं समजून तुम्ही पाठीशी उभे राहाल आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याल. येणाऱ्या 2 तारखेला माया हो थंडी वाजणाऱ्या ते बघा आता काढतात लगेच तोंडात बरं का, येणाऱ्या 2 तारखेला बिलकुल थंडी न बाळगता, अजिबात तोंडाला पदर न लावता दणक्यात असं नेटात बाहेर उतरायचं आणि काय कुणाचे पैसे घ्यायचे ते घ्यायचे, काय कुणाच्या बाला घाबरायचं नाही. उद्या पैसे आले तरी घ्यायचे, सगळ्यांचे घ्यायचे, सम्मान अंतर कार्यक्रम, काय टेन्शन नाही, काय पैसे काय टेन्शन नाही. तुम्ही भरलेली पाणीपट्टी, तुम्ही भरलेली घरपट्टी, तुम्ही भरलेला लाईट बिल, तुम्ही भरलेला रोड टॅक्स, तुम्ही भरलेला टोल टॅक्स, तुम्ही भरलेला प्रॉपर्टी टॅक्स, ह्याचेच पैसे तुमचेच पैसे लुबाडलेले तुम्हाला इलेक्शन मध्ये द्यायला काही लय विघ्न करत नाहीये. त्यामुळे पैसे दणकावून घ्यायचे, मत मात्र मशालीला द्यायचं, एवढं लक्षात ठेवूया. आणि हो, मी म्हटलं की मी फार गुडी 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 बोलते, पण तरी सुद्धा काही जणांना दुखूच शकतं, दुखणं स्वाभाविक आहे, टोचू शकतं. असं जर कुणाचं काय दुखलं असेल, टोचलं असेल, खुपलं असेल, कुणाला काय वाईट वाटलं असेल, एखादं मोबाईलच चालू ठेवतंय ऐकू कुणाला तरी, एखादा खबरे असतंय, लय नाद बारीक नाद एकदम, असं काय जे नाद असणारे नादिक लोक आहेत त्याच्या कुणाच्या अशा कवळ्या कचकचित भावना दुखावल्या गेल्या असतील, राग आला असेल, वाईट वाटला असेल, अशा सगळ्यांची अशापैकी एकाचीही माफी सुषमा अंधारे कधीही मागत नाही. मी जे बोलते त्या म्हणण्यावर ठाम असते आणि मी वारंवार सांगते की मी जिथं कुठं अन्याय असतो तिथे सुषमा अंधारे ताकदीने उभी राहते. मनमाड मधला माझा उमेदवार प्रचार करताना गेला, मला वाईट वाटलं, पण 18 तासाच्या सुषमा अंधारे त्यांच्या घरात होते. संपदा मुंडेचं प्रकरण आपण सगळ्यांनी बघितलं, पण संपदा त्यांच्यासाठी उभ्या राज्यामध्ये सगळ्यात पहिला आवाज जर कुणी उठवला असेल तर तो सुषमा अंधारेने ताकदीने उठवला. आणि विशेष समोर रणजित नाईक निंबाळकरांच्या सारखी हस्ती जो 50 कोटीचा दावा टाकायची धमकी देत होता, तरी त्या रणजित नाईक निंबाळकरांच्या धमकीला न घाबरता सुषमा अंधारेने ताकदीने फलटणमध्ये पोलिसांना जाऊन जाब विचारला. कारण मी कायम सांगते की बाई समजून हलक्यात घ्यायचं नाही. मी सज्जन आहे, मी सभ्य आहे, मी सुशिक्षित आहे, पण याचा अर्थ मी दुर्बल आहे असा अजिबात नाही. गरज पडल्यावर कणपट्टीला मला तितक्यापर्यंत मला खात्री आहे, मला विश्वास आहे, मला माझ्या माणसांना कसं सांभाळायचं चांगलं कळतंय, खबरदारांपैकी नाही. आणि म्हणून जिथे जिथे आता अजून काही वेगळी प्रकरणं घडलेली असतील, आता राजेश विभूते हा माझा भाऊ आहे, गेली अनेक वर्ष मी राजभाऊला राखी बांधते. मला राखी बांधताना राजभाऊ कुठून आहेत, काय आहेत, यापेक्षा राजभाऊ माणूस म्हणून कसा सोनं माणूस आहे हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आणि अशा माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. म्हणून मी असेल, रत्नाकर अप्पा शिंदे असतील, आमचे नारायणदादा सातपुते असतील, ही सगळ्या जाती धर्माची माणसं एकत्र येऊन इथे आपल्याकडे आशीर्वाद मागायला आलो. आपण सगळ्यांनी आम्हाला वेळ दिला, आमची भूमिका समजून घेतली. मला विश्वास आहे, मला खात्री आहे की निश्चितपणे येणाऱ्या मंगळवारला आपण आमच्या माझा आशीर्वाद दिले त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि हा कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनासाठी माझे मित्र शिवाजी केसापूर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे.
वार्ड क्रमांक 17 मधील